हा बोल शंकर. हो हो ठीक आहे. ओके. शंकरचा फोन आहे. त्याने मला गेटवर जायला सांगितलं. आलोच मी. आता पुन्हा मी अजून एका दुष्टचक्रात अडकली. नयनाने मला जे सांगितलंय तेच मी यांच्यापासून लपवते. काहीही झालं तरी अभिनशी लग्न करणार नाही. मीनाक्षी हे शहर सोडून चालली आहे, पण जाता जाता तुला एकच बजावून सांगते, काहीही झालं तरी तरी अभिनशी लग्न करू नकोस. कोण आहेस तू? नक्की तुला कोणी पाठवलंय? तू त्यांच्यापैकीच एक आहेस ना ज्यांनी अगोदर एक लेटर पाठवलं होतं? साहेब तुम्ही समजताय तसा मी कोणीही नाही हो साहेब. तू कोण आहेस ना ते आता कळेल बरोबर. आता बरोबर खरं काय ते सांगतोयस का तुला पोलीस हिसकाच दाखवू? अहो खरंच साहेब तुमचा माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज होतोय. एक मिनिट. काय झालंय? आणि हा कोण आहे? त्याला असं पकडून का ठेवलंय? बुके घेऊन आलाय. विचारलं कुठून आला तर ओळख सांगायला तयार नाहीये. तुम्ही या माणसाला याआधी कधी पाहिलं होतं का? नाही, मला तरी याला बघितल्याचं आठवत नाही. बघितलं साहेब. साहेब तुम्ही तरी यांना समजावा ना साहेब. नाही नाही, पण तू आहेस कोण आणि कोणी पाठवलंय तुला? साहेब मी डिलिव्हरी बॉय. ठाण्यातच आमचं फुलाचं दुकान आहे. कोणीतरी आमच्या दुकानात आलं, या बुकेचे पैसे दिले आणि तुमच्या घराचा ऍड्रेस दिला आणि पाठवायला सांगितलं. तू त्या माणसाचं वर्णन सांगू शकतोस का? नाही का? नाही, तो आला होता तेव्हा मी दुकानात नव्हतं साहेब. खोटं बोलू नकोस. अहो मी खरंच सांगतोय साहेब. ही चिठ्ठी सापडली आहे. हो, कोणीतरी तेजसने माझ्या बहिणीसाठी पाठवली. ठीक आहे, मी तिच्याशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. ठीक आहे, तोपर्यंत आम्ही याच्याकडे पाहतो. द्या. घडती गेली याची. अहो साहेब पण मी काय करताय? अहो साहेब मी खरंच काय नाही केलंय. अहो माझं ऐकून घ्या ना साहेब. अहो खरंच मी काय. हे काय? आता ही फुलं कोणी पाठवली? डिलिव्हरी बॉय घेऊन आलाय. सुहासाठी आहे. काय? माझ्यासाठी? पण माझ्यासाठी कोण का पाठवेल? मलाही तोच प्रश्न पडला होता, पण यात एक चिठ्ठी सापडली आहे ज्यात तुझं नाव आहे. तेजसने पाठवली. हो, तेजसने पाठवले. हा तेजस कोण आहे? हो ना, मी पण पहिल्यांदाच ऐकतेय नाव हे. अगं त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, माझी स्कूटी बंद पडली होती एक्झामला जाताना. तेव्हा ज्याने मला हेल्प केली तो तेजस. त्यांनी वेळेत हेल्प केली म्हणून मी पेपरला वेळेवर पोहोचू शकले. नाही ते सगळं ठीक आहे ग, पण एवढ्याशा ओळखीवरती अगदी फुलं आणि चिठ्ठी पाठवायची म्हणजे जरा जास्तच होतंय नाही? त्यांनी असं का केलंय हे चिठ्ठी वाचल्याशिवाय कसं कळेल ना आत्याई. बघू दादा चिठ्ठी. Hey Soha, this is Tejas. I tried calling you but your number was out of reach. So I thought of writing to you. Thanks for helping me. It takes only 2 things to get settled in a new city. Good food and good friend.
म्हणजे अगं नक्की काय म्हणायचंय त्याला? अगं आत्ताही ज्या दिवशी आम्ही भेटलो ना त्या दिवशी मला कळलं की तो ठाण्यात नवीन शिफ्ट झालाय आणि त्याला इथली काहीच माहिती नाहीये आणि त्याला त्या दिवशी महाराष्ट्रीयन फूड खायचं होतं. सो मी त्याला एक हॉटेल सजेस्ट केलं आणि त्या बदल्यात थँक्स म्हणून त्यांनी हा बुके पाठवला. नशीब ही चिठ्ठी आणि फुलं कोणी पाठवली आहेत हे माहिती तरी आहे आपल्याला. नाहीतर आजकाल कुरिअरवाला म्हटलं ना की माझा जीव घाबराघोबराच होतो बाई. वहिनी चल किचन मध्ये बघूयात कामाचं जरा. बरं का. मला हे जरा शंकरशी बोलायचंय, आलोच मी. हे बघ अभि, नयनाच्या अचानक गायब होण्याबद्दल मीनाक्षी ज्या पद्धतीत बोलतीये त्यावरून तरी तसं काही घडण्याची शक्यता मला नाकारता येत नाही. बाबा असं कसं कोणी गायब होऊ शकतं? नाही म्हणजे मीनाक्षीच म्हणत होत्या की जेव्हा नयना त्यांना भेटली तेव्हा तिच्याकडे एक बॅग होती. याचा अर्थ सरळ आहे की नयनालाच कुठेतरी जायचं होतं. नाही म्हणजे मीनाक्षी खोटं बोलतायत असं मला म्हणायचं नाहीये, पण नयनाला जर कुणाला काही न सांगता निघून जायचं असेल तर? तू म्हणतोस ते पण बरोबर आहे, पण तू म्हणालास की नयनाला ती ज्या पद्धतीने रस्त्यावर शोधत होती आणि त्यानंतर ती इतकी घाबरली की तिला चक्कर आली. असं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा ती घटना खूप सिरियस असते. पण फोन करून नयनानेच मीनाक्षीला बोलून घेतलं होतं ना, मग त्यानंतर तिने फोन बंद का ठेवलाय? आणि आत्ताही तिचा फोन बंदच आहे. इतका वेळ कोणाचाच फोन कधी बंद नसतो. त्या आत्ता कुठे असतील ते कळल्याशिवाय नेमकं काय घडलं होतं ते आपल्याला कळणार कसं? मी सुद्धा याच गोष्टीचा विचार करतोय. तुला एक गोष्ट सांगतो अभि, खरंच जर असं काही झालं असेल ना तर ती व्यक्ती प्रचंड हुशार असणार. त्यांनी कुठलाच पुरावा मागे ठेवला नाहीये ज्या योगे आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण माझा अनुभव असा सांगतो अभि की गुन्हेगार कितीही हुशार असला ना, त्याचं प्लॅनिंग कितीही मजबूत असलं तर गुन्हेगार एक ना एक चूक अशी करतो की त्याची शेवटची चूक असते. आणि मला खात्री आहे तो दिवस लवकरच येईल की ज्या दिवशी तो त्याची शेवटची चूक करेल. चला आज जेवण लवकर झाली आहेत ना तर लवकर झोपा बघू सगळे. आणि अभि तू उगाच रात्री जागू नकोस हा. अगं नाही, आज एवढी धावपळ झाली आहे ना माझी, कधी एकदा अंथरुणावर जाऊन अंग टाकतो असं झालंय मला. अरे मग जाऊन झोप ना, वाट कसली बघतोयस? हो निघतोच आहे. वहिनी तुझ्या मदतीला मीनाक्षी आहे आता. मी पण जाऊन झोपते आता. हो. आता यावेळेस कोण आलं असेल? अगं शंकर दादा आला असेल. पण त्याने आधी फोन केला असता. अरे मग तुम्ही बोलत काय बसलाय? कुणीतरी जाऊन दरवाजा उघडा ना. हो मी बघते.
तू होय म्या तू यावेळेस इथे काय करतेस? आणि हे असं वेड्यासारखं जॅकेट काय घालून आलीस तू? बरं आधी मला सांग, तू खरंच इथे आलीयस की घरी जायचं विसरलीयस म्हणून परत इथेच आलीयस? दादा मला माहिती आहे मला इसरायची सवय आहे, पण जे मी आधी इसरते ते माझ्या नंतर लक्षात बी येतं. ही बी सवय आहे मला. अहो घरी गेल्यावर मला आठवलं मला तुम्हाला काय सांगायचं होतं. तशीच माघारी फिरले बघा. आणि जे सांगायचं ते इसराय नको म्हणून जॅकेट बी घेऊन आली बघा. सुहाताईच्या खोलीत त्या दिवशी जो काय प्रकार घडला तो कसा घडला हे मला माहित आहे. काय? तू काय पाहिलं होतंस का? तुला कोणी दिसलं होतं का? तुला माहितीये म्हणजे नक्की काय झालं हे माहितीये का तुला वनिता? कोणाबद्दल विचारताय तुम्ही? वनिता, अगं सोहाच्या रूम मध्ये जे काही घडलं त्याबद्दल तुला काही माहितीये असं तू म्हटलीस ना आता, त्याबद्दल बोलतोय आम्ही. हा वय 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 आलं आलं ध्यानात आलं. तुम्ही समजेत ना लई गडबड करायलात बघा. तुम्ही जरा शांत राहा आणि माझ्या लक्षात येतवर मला पटापटा बोलू द्या. तर त्या दिवशी काय झालं, मी आपल्या गार्डन मध्ये कचरा काढत होते. तर त्या दिवशी आपल्या सुहाताईच्या खोलीच्या मागच्या बाजूला का नाही एक माणूस आला आणि अचानकपणे माझ्या समोर येऊन उभा राहिला. कोण होता तो? कसा दिसत होता? अगं तो तिथं काय करतोय असं तू त्याला विचारलं नाहीस का? तुझ्याशी काही बोलला तो? अगं सांग ना. आपण कशाबद्दल बोलतो? वनिता, तू आम्हाला त्या माणसाबद्दल सांगतेस ना? कोण माणूस? हा आठवलं. मी त्या माणसाबद्दल तुम्हाला सांगत होते. त्या माणसानं पण असंच जॅकेट घातलं होतं बघा आणि डोक्यावर असं टोपरं चढवलं होतं. मी घरी गेले का नाही तेव्हा माझ्या नवऱ्याचं हे जॅकेट बघितलं आणि मला आठवलं. तसंच मागचा पुढचा विचार न करता सरळ जॅकेट चढवला आणि हित आली बघा. म्हणजे तुला आठवतंय का तो माणूस कसा दिसत होता ते? नाही आठवत. एक मिनिट, आपण एक काम करूया, तिला गार्डन मध्ये घेऊन जाऊ. नाही म्हणजे हे जॅकेट बघून जर तिला तो माणूस आठवू शकतो तर गार्डन मध्ये गेल्यावर त्याचा चेहराही आठवू शकेल. दादा एक नंबर बोलत बघा. हे बेस्ट आहे. चल आपण बाहेर जाऊया. चला. चल. दादा जरा माग जा. एक पावलं अजून. हा बस 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 बस. एक नंबर झाले बघा. हा आणि मी ऐक नाही, मी इथं आपली कचरा काढत होते. कचरा काढता काढता मला याची चावू लागली आणि मग मी हातातलं काम टाकलं आणि त्याच्या समोर अशी सामी येऊन उभी राहिली. वनिता, अगं वनिता, काय पुढे सांगतेस ना की पुन्हा विसरले? नाही विसरले नाही. सांगते. वनिता, अगं ही काय मस्करी करायची वेळ आहे का? हं? अगं बोल ना, तू पुढे काय केलंस? लता, मामा, सोहा, तुम्ही जरा शांत बसा. तिला असे प्रश्न विचारून सारखं कन्फ्यूज करू नका. वनिता, आता मला नीट आठवून सांग, त्या माणसाचा चेहरा तुझ्या नीट लक्षात आहे ना? त्याचं वर्णन तू सांगू शकशील ना?
अगं काय झालं? तो फूडवाला माणूस कसा दिसत होता तुला काही आठवतंय का? 100%. अगं मग बोल ना. मी सांगते. त्यो माणूस बघा, त्यो का नाही आपल्या अभिदादा सारखा उच होता. शाबास वनिता. थँक्यू. अभि तो त्या काम कर, शंकरला ताबडतोब फोन कर आणि त्याला सांग की सोहाच्या रूम मध्ये जो माणूस घुसला होता ना त्याचं वर्णन मिळालं. आपण त्याचे स्केच काढू शकतो. आणि हो, त्याला हे पण विचार की स्केच आर्टिस्टला घेऊन तो घरी येतोय का हिला घेऊन आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जायचं. हो, लगेच करतो. वनिता, काय झालं तुला? पोलीस नको. अहो, पोलीस सबूत जरी ऐकलं ना तरी मला लई भ्या वाटतंय बघा. आता बघ, मला कुठे बी न्या, काय बी काम सांगा, पण पोलीस स्टेशन नको ना. वनिता, घाबरतेस कशाला? काही होणार नाहीये तुला. आते जरा थांब. हे बघ वनिता, तू अजिबात घाबरू नकोस. आम्ही तुला पोलीस स्टेशनला नाही घेऊन जाणार आहोत. 100%. अगदी 100%. पण आता एकच उपकार कर. आता इथे जे काही सांगितलंयस ना ते प्लीज विसरू नकोस. ओके? आई, सोहा, तुम्ही हिला आत घेऊन जा आणि याच विषयावर सतत बोलत राहा. तिचं लक्ष विचलित होईल असं काही विचारू नका. बाकी बघतो आम्ही काय करायचं ते. बरं. जा वनिता. आणि हो, हे तुझं जॉकेट घेऊन जा. जा. मीनाक्षी, तुम्ही जा. बघ ना मीनाक्षी, इतके दिवस आपण वनिताला विसराळू म्हणत होतो, पण आज तिच्याचमुळे आपल्या घरात जे काही घडतंय ते कोण करतंय ते आपल्याला कळणार आहे. देवा प्लीज वनिता जोपर्यंत त्या हुडवाल्या माणसाचे डिटेल्स देत नाही ना तोपर्यंत ती कुठलीच गोष्ट नको विसरू दे, प्लीज. मीनाक्षी, वनिताच्या सांगण्याप्रमाणे तो माणूस ह्याच बाल्कनीतनं आला होता ना? सोहा, बघ सोहा, जोपर्यंत त्या माणसाविषयी आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आपण कसलीही रिस्क घ्यायची नाहीये. आणि हो, हे स्लायडिंग डोर आता कायमचं बंदच ठेवायचं. हो. काय झालं मीनाक्षी? नाही, काही नाही. हे पहा, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा फार विचार नका करू. नैना, मला नैनाची खूप काळजी वाटतेय. मीनाक्षी, नैनाला काही होणार नाहीये. शंकरदादा तिला लवकरात लवकर शोधून काढेल. तू झोप आता. सोहा बरोबर बोलते. तुम्ही आता झोपलात तरी चालेल. मला नाही झोप लागणार. अभि, ऐका ना, मला असं वाटतंय की ह्या सगळ्याचा संबंध माझ्या... पुन्हा तेच. अहो, कसा असेल या सगळ्याशी तुमचा संबंध? तुम्ही आधी सतत असं वाटून घेणं बंद करा बरं, प्लीज.
मी तुम्हाला याआधी किती वेळा सांगितलंय, तुमच्या आयुष्यात मागे जे काही घडलंय ते सगळं विसरून जा आता. आता तुम्ही नयनाचा विषय काढलाच आहात तर मला तिच्याविषयी काहीतरी सांगायचंय तुम्हाला. काय? तुम्हाला आठवतंय, तुम्ही जेव्हा नयनाकडे राहायचा निर्णय घेतला तेव्हा मीच तुम्हाला सोडायला आलो होतो. आपण जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांचा नवरा त्यांना मारहाण करत होता. आपल्याला बघून तो पळून गेला. तेव्हा त्याने सुद्धा हे असंच हूड असलेलं जॅकेट घातलं होतं. मगाशी वनिता हे सगळं सांगत होती तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं, पण आता नयनाचा विषय काढल्यावर मला सगळं आठवत आहे.